कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण GNMMS ची सिरीज चालू केलेली आहे. तर त्या सिरीज मधील हा 11वा चॅप्टर आहे आणि 11वा लेक्चर आहे. त्या लेक्चर मध्ये आपण सांख्यिकी हा खूप महत्वाचा भाग घेणार आहोत. तर चला बघूया की सांख्यिकी काय आहे, काय काय आपल्याला शिकायचं आहे. तर इथे काय म्हणलंय जरा आठवूया. दिलेल्या माहितीची सरासरी काढण्यासाठी माहितीतील नमुन्यांची बेरीज करतात आणि आलेल्या बेरजेला नमुन्यांच्या एकूण संख्येने भागतात. म्हणजे मी असं दिले की 5, 3, 2, 1, 7 असा हा नमुना आहे. ठीक आहे. मग संख्यांची बेरीज किती संख्या आहेत ह्या? 1, 2, 3, 4, 5 5 संख्यांची बेरीज बेरजेला नमुन्यांच्या एकूण संख्येने किती नमुने झाले? 1, 2, 3, 4, 5 5 नमुने असं भागतात. आणि जे भागाकार येईल तेच म्हणजे काय असतं? सरासरी असतं. ठीक आहे. सरासरी बघा, दिलेल्या सांख्यिकीय माहितीला सामग्री म्हणतात. म्हणजे ही जी माहिती आहे त्याला आपण काय म्हणायचं? सामग्री. सामग्रीतील प्रत्येक नमुन्यास प्राप्तांक असे म्हणतात. आता हा जो नमुना आहे ह्याला आपण काय म्हणायचं? प्राप्तांक म्हणायचं. आता सरासरी दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकाची संख्या. सरासरीलाच काय म्हणतात? मध्यमान. हे महत्वाचं आहे. मध्यमान आणि सरासरी एकच असते. पुढे बघा, प्राप्तांकांची वारंवारता. दिलेल्या माहितीतील काही प्राप्तांक अनेक वेळा येतात. एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता म्हणतात. म्हणजे एकच संख्या किती वेळा आली त्याला आपण काय म्हणतो? वारंवारता म्हणतो. ठीक आहे. जेव्हा प्राप्तांकाची संख्या अधिक असते तेव्हा वारंवारता सारणी तयार करून सरासरी काढतात. आता आपल्याला ही सरासरी काढायची, बरोबर. एकूण किती आहेत संख्या? 30 आहेत. मग बघायचं 131 किती वेळा आलं. तर बघा, 131 ते 140 पर्यंतच्या संख्या आहेत ह्या. एका वर्गातील मुलांची उंची सेंटीमीटर मध्ये दिली आहे, त्यावरून वारंवारता म्हणजे वारंवारता सारणी तयार करा. ठीक आहे. ऍव्हरेज हाईट किती असेल मुलांची ते शोधायचं आहे आपल्याला. मग 131 बघा, इथं 131 आहे. त्यानंतर 131 कुठे दिसते का? बघा, हे 2, हे 3. 131 किती वेळा आलं? 3 वेळा. असं लिहायचं. ठीक आहे. पुढे आता बघूया 132. 132 किती वेळा आलं? इथं 1 वेळा, हे 2 वेळा, हे 3 वेळा. खालच्या लाईन मध्ये नाही, म्हणजे 132 पण आलं 3 वेळा. आता 133 बघू. 133 ला थोडस वेगळं मार्किंग करू. 2, इथं 3, 4, 5. किती वेळा आलंय? 5 वेळा. मग इथं काय म्हणलंय? 4 खुणानंतर 5वी खूण आल्यास अशी लिहावी. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. हे आपल्याला माहिती आहे, आपण ह्याच्या आधी असं केलेलंच आहे. ठीक आहे. 134. आता 134 किती वेळा आले? तर हे आता आपण सगळं मोजत बसण्यापेक्षा आहे तो डेटा लगेच भरून घेऊ. 134 3 वेळा आलंय. 135 पण 3 वेळा आलंय. 136 2 वेळा. 137 2 वेळा. 138 1 वेळा. 139 3 वेळा आणि 140 5 वेळा. ठीक आहे. मग इथं लिहा 3 3 2 2 1 3 5. तर ही झाली त्यांची वारंवारता सारणी. तर ही सारणी आपल्याला विचारतात, तर ही सारणी अशा पद्धतीने बनवायची असते. अशा त्या संख्या नोट डाऊन करायच्या असतात. आता पुढे बघूया आपण मध्यमान किंवा मध्य किंवा मीन. सरासरीलाच आपण काय म्हणतो? मध्य म्हणतो. सांख्यिकीय सामग्रीचा मध्य काढण्यासाठी सामग्रीतील संख्यांची बेरीज करतात व बेरजेला सामग्रीतील एकूण संख्यांच्या संख्येने भागतात. ठीक आहे. सरासरी काढण्यासाठी संख्या जास्त असतील तेव्हा वारंवारता सारणी तयार करून ती काढतात. ओके. बघा, हे पुढचं एक्झाम्पल सेम तसं दिलंय, पण ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला बघायचंय काय की हे मध्य काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. याच्यावर खूप सारे प्रश्न विचारतात. आता हे कसं सोडवायचं असतं बघा. पहिल्यांदा आपण काय करूया की मध्यची आपण जी सारणी काढली होती ती सारणी कुठपर्यंत लिमिटेड होती? आपण इथपर्यंत काढली होती. आता हा जो पुढचा टेबल आहे, हा पुढचा, आता मागं जर बघितलं आपण तर इथपर्यंतच काढली वारंवारतापर्यंत. पण वारंवारताच्या पुढे पुढे काय?
ते बघूया आपण कसं सोडवायचं असतं. बघा 0.5 किती वेळा आले? 5 वेळा. तर इथं 5 वेळा लिहिलं आणि 0.5 आणि 5 चा गुणाकार केला. ह्या दोन्हीचा केला गुणाकार किती आला? 2.5. ह्या 1 किती वेळा आला? 8 वेळा. 1 आणि 8 चा गुणाकार 1.5 आणि इथं 10. 1.5 किती वेळा आलं? 10 वेळा. त्याचा गुणाकार 2 आणि 7 चा गुणाकार 14. 2.5 आणि 5 चा गुणाकार 12.5. हा गुणाकार आला. यांची सगळ्यांची बेरीज केली. ह्या सगळ्याच्या बेरजेला काय म्हणतात? समेशन एफ आय एक्स आय. ठीक आहे. हे किती आलं? 52. आणि ह्या 52ला जर आपण ह्या 35 ने भागलं तर आपल्याला उत्तर काय मिळतं? तर आपल्याला उत्तर मिळतं मध्य. हे कधीही लक्षात घ्या, मध्यच्या डोक्यावर अशी रेष असते. अशी आडवी रेष वापरतो आपण त्याला. तर महत्वाचा फॉर्म्युला काय की हा वाला फॉर्म्युला महत्वाचा आहे. हा नोट डाऊन करा, हा लक्षात ठेवा, हा पाठ करा. कसा ठेवायचा आहे तसा ठेवा, पण तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे एफ आय म्हणजे काय असतं? वारंवारता. आणि एक्स आय म्हणजे काय असतं? ते दिलेला प्राप्तांक. प्राप्तांकाची वारंवारताचा गुणाकार केला आणि त्यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण बेरीज मिळेल. त्या एकूण बेरजेला जर आपण वारंवारतेने भागलं तर उत्तर काय मिळेल? मध्य. हे लक्षात ठेवा, खूप सोपं आहे. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा की एफ आय एक्स आय डिवाइड बाय एन. हा फॉर्म्युला लक्षात असेल की आपल्याला एक्झाम्पल सोपे जातील. आता पुढे बघूया आपण की विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख. आता विभाजित स्तंभालेख सब डिवायडेड बार डायग्राम. या स्तंभालेखात 2 किंवा अधिक घटकांची माहिती एका स्तंभात दाखवली जाते आणि त्यावरून त्या घटकांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. म्हणजे असं आपण बघूया की हा आहे ग्राफ आणि तिथं हे असं रेषा मारल्या, तिथे अशा रेषा मारल्या. आपण हा म्हणू की आपण म्हणू की पावसाचं प्रमाण दाखवलं आहे. मग पावसाचं प्रमाण इथं दाखवलंय. ही समजा 2015चं आहे खालचं आणि वरचं आहे 2016चं. मग इथं आपल्याला लगेच कंपॅरिझन कळते की 2015ला जास्त पाऊस पडला होता 2016 पेक्षा, आणि तो आपण तसा विभाजित स्तंभालेख काढू शकतो. या स्तंभालेखात 2 किंवा अधिक घटकांची माहिती एका स्तंभात दाखवली जाते. ही एका स्तंभात दाखवली आहे. आता शतमान मध्ये काय असते बघा, दिलेली माहिती शतमान शेकडेवारीत रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढतात त्याला शतमान स्तंभालेख म्हणतात. हा जो आहे हा शतकीय स्वरूपात लिहितो आपण. मग ह्याच्यात महत्वाचं काय आहे की प्रत्येकाची उंची सेम असते 100% प्रत्येकाची उंची किती असते? 100% असते, कारण की ते शतमानात आहे. शतमान स्तंभालेख हे विभाजित स्तंभालेखाचे विशेष रूप आहे. हे कसलं आहे? विशेष रूप आहे. शतमान स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभ समान उंचीचे असतात. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पेपरला विचारू शकतात की कोणत्या स्तंभालेखात सर्व स्तंभ समान उंचीचे असतात, तर ते असतात शतमान स्तंभालेखात. आता आपण बघूया एक्झाम्पल. बघा पहिले एक्झाम्पल काय आहे? एका वारंवारता वितरण सारणीमध्ये जर एफ आय एक्स आय समेशन एफ आय एक्स आय 1363 आणि एन 29 असेल तर मध्य किती? आता मध्य काढायचं आहे. मध्य कसं काढणार? आपला फॉर्म्युला फक्त एवढा फॉर्म्युला. आता फक्त किमती तर घ्यायच्यात त्याच्यात. 1363 भागिले 29 बास. म्हणजे अवघड वाटतंय पण ते अवघड नाहीये, हे लक्षात घ्या. मग 29 चा पाडा येतो का? 29 चा पाडा 29 चोक आपल्याला 116 राहिले किती? 20. 203 29 7 203 47 उत्तर येईल. 29 चा पाडा आला नाही तर तुम्ही साईडला करून घेऊ शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. इयत्ता 8वीच्या वर्गातील 35 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 44 किलोग्रॅम आहे. 2 शिक्षकांचे वजन विचारात घेता सरासरी वजन 46 किलोग्रॅम होते. तर त्या शिक्षकांच्या वजनाची बेरीज किती? कसं काढायचं? आता हा जो प्रश्न आहे सरासरीचा तो कसा सोडवायचा? तर बघूया आपण. 35 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 44 आहे, तर एकूण वजन किती येईल? एकूण वजन 44 आणि 35 चा गुणाकार येईल. ठीक आहे. 35 आणि 44 चा गुणाकार करा. 35 चौक 140, 140 आणि 14 154. म्हणजे 44 विद्यार्थ्यांचे वजन किती आलं? 1540 आलं. आता 2 शिक्षकांचे वजन विचारात घेता. आता 2 शिक्षक वाढले, मग किती एकूण संख्या किती झाली? 37 झाली.
मग कुणाचा गुणाकार होईल? 46 आणि 37चा गुणाकार होईल. ठीक आहे, 46 आणि 37चा गुणाकार होईल. कारण की शिक्षक जी विद्यार्थी संख्या होती 35, 2 शिक्षकांमुळे ती संख्या झाली 37 आणि वजन किती झालं? 46. ह्यांचा गुणाकार करूया. 7 सक 42, 7 चोक 28, 28 आणि 4 32, 6 18, हातचा आला 1, 3 चोक 12 आणि 1 13, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि 7, 1702. म्हणजे शिक्षकांसहित वजन किती आलं? 1702. आणि शिक्षक नसताना वजन किती आलं? 1540. मग ह्यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळेल? शिक्षकांचं एकूण वजन मिळेल. तर बघा 2 येईल इथं, इथं 10, इथं येईल 6, 10तून 6 गेलं, 10तून 4 गेलं 6 आणि 6तून 5 गेलं 1, 162 किलोग्रॅम हे शिक्षकांचं वजन येईल. ठीक आहे, 2चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. पुढे घेऊया. बघा बघा शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांदा 10 गोण्यात भरला. त्यांची वजने किलोग्रॅम मध्ये पुढे दिली आहेत. तर त्या गोण्यातील कांद्यांच्या वजनांचा मध्य काढा. आता मध्य काढायचा आहे, सगळ्यांची बेरीज करावी लागेल. भागिले एकूण किती गोणे आहेत? 10, 10 ने भागावं लागेल. तर करा बेरीज. तर बेरीज करूया. चला बघा, शेवटच्या पहिल्यांदा एकक स्थानच्या अंकांचा त्याच्या आधी आपण लिहून घेऊया. करूया बेरीज. चला बघा, 2 आणि 6 8, 8 आणि 9 17, 17 आणि 7 24, 24 आणि 5 29, 29 अधिक 7 36, 37 38, 38 आणि 8 38 अधिक 8 किती आलं? 46 आणि 5 51. म्हणजे इथं आलं 5, इथं आलं 1, इथं आलं 5. 5 1 5, 5 2 10, 5 1 15, 5 24, 5 5 25, 5 7 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 45 45 आणि हे 4 आणि हे 4, 45 आणि 8 53, 531 भागिले 10, 531 भागिले 10 किती आलं? 53.1. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर. पुढे बघा, हा 3 नंबरचा प्रश्न झाला. 4 नंबरचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. भाऊ आणि बहीण यांच्या 5 वर्षाच्या वयाचे मध्यमान 8 वर्ष होते. भाऊ व बहीण आणि त्यांचा लहान भावाच्या आजच्या वयाचे मध्यमान 11 आहे. तर लहान भावाचे वय किती? आता बघा, 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वीचे मध्यमान किती होते? 8. म्हणजे भावाचं वय 8 तर बहिणीचं वय 8. म्हणजे एकूण वय किती होतं? एकूण वय होतं 16. आजचे वय, आजचे वय, आजच्या वयात दोघात 5-5 वयाची वाढ होईल. 5 आणि 5 10, म्हणजे आजच्या त्या दोघांचे वय किती आले? 26 आले. आजचे त्या दोघांचे वय किती आले? 26 आले. भाऊ बहीण आणि त्यांच्या लहान भावाच्या आजच्या वयाचे मध्यमान 11 आहे. हे किती जण आहेत? 1 2 3, 11 आणि 3 33. म्हणजे आज तिघांचं वय किती आहे? 33 आहे. आणि त्याच्यातील दोघांचं वय किती आहे? 26 आहे. मग लहानाचं वय किती असेल? 33 वजा 26. उत्तर किती आलं? 7. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, प्रश्न जरी अवघड वाटत असला तर ते सुटताना खूप सहज सुटतायत. बघा, 25 प्राप्तांकांचे मध्यमान 58 आहे. त्यापैकी एक प्राप्तांक वगळल्यास उर्वरित प्राप्तांकाचा मध्यमान 1 ने कमी येते. तर वगळलेला प्राप्तांक कोणता? काय करायचं? 58 आणि 25चा गुणाकार आणि 1 ने कमी होतोय. आता किती झाले? 57 झालं मध्यमान. ठीक आहे, आणि प्राप्तांक किती झाले? 24. ह्यांचा गुणाकार करायचा आणि ह्यांच्यातील काढायचा फरक. तो फरक म्हणजे आपलं असणारे उत्तर. तर करू शकतो आपण. बघा, 25 8 200, 25 5 125, 125 आणि 20 145. आता 24चा पाडा येत नसेल तर 4 ने 1 गुणा, 7 चोक 28, 5 चोक 20 आणि 2 22 आणि 57 चे दुप्पट 114, 8 6 3 1.
1368 म्हणजे 1450 मधून आपल्याला काय वजा करायचंय 1368. इथे येईल 10, इथे येईल 4, बघा 10तनं 8 गेले 2, 14तनं 6 गेले 8, 82. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, हे झाले सगळे आपले नमुना प्रश्न. आता आपल्याला सोडवायचे स्वाध्यायामधील प्रश्न. चला चालू करूया. बघा, स्वाध्यायामधील प्रश्न सोडवायच्या आधी की मित्रांनो, आपण हे जो आणतोय स्वाध्याय मालिका हे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणतोय. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे जे मित्र NMMS स्कॉलरशिप कशाचाही अभ्यास करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. दुसरी गोष्ट, आपण इयत्ता 7वी आणि 8वी स्कॉलरशिपची ऑनलाईन बॅच चालू आहे. आपली ऑनलाईन बॅच चालू आहे. ठीक आहे, 7वी 8वीची ऑनलाईन बॅच चालू आहे. ज्यांना कोणाला बॅच लावायची आहे त्यांनी ह्या नंबरवर संपर्क साधावा. NMMS ची पण शेवटच्या काही दिवसासाठीची आपण बॅच घेऊ. ठीक आहे, NMMS साठी विद्यार्थ्यांना महत्वाचे जे काय प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण ती बॅच घेऊया. तर बघा, प्रश्न बघूया आता. स्वाध्याय, एखादा प्राप्तांक किती वेळा आला हे दाखवण्यासाठी संख्येला त्या प्राप्तांकाची काय म्हणतात? वारंवारता म्हणतात. ठीक आहे, ऑप्शन 3 येईल. पुढे बघूया, एका वारंवारता वितरण सारणीमध्ये समेशन दिले. समेशन FIXI 24,240, n दिलाय 40, मध्ये विचारलाय. खूप सोपं आहे. फक्त भागाकार तर आहे, भागिले 40. शून्याला शून्य जाईल, 4 ने भाग द्या, 6 चौक 24, शून्याचा भाग जाईल आणि 4 सत्तर 24, 606. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. खूप विद्यार्थी 66 उत्तर काढतील, 66 उत्तर येत नाही. पुढे बघा, क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते पुढे दिले आहे. जर सर्व धावांचा मध्य 40 असेल तर x ची किंमत किती? सर्व धावांचा मध्य किती? 40 आहे. आधी बघा किती आहेत, 1 2 3 4, म्हणजे एकूण धावा किती असतील? 40 गुणिले 11, 440 धावा काढल्यात. किती धावा काढल्यात? 440 काढल्यात. मग ह्या सर्वांची बेरीज करावी लागेल आणि ती 440 मधून वजा केली की आपल्याला x ची किंमत मिळेल. ठीक आहे, किंवा ह्या सर्वांची बेरीज किती आहे? ह्या सर्वांची बेरीज आहे 440. ह्या सर्वांची बेरीज किती आहे? 440. मग आपल्याला ती बेरीज करावी लागेल. आता एकक स्थानचा अंक जरी आपल्याला आला तरी आपल्याला उत्तराच्या जवळ आपण जाऊ शकतो. बघूया, बघा बेरीज करूया आपण. पहिलं 27 आपण लिहूनच काढूया म्हणजे आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल. 27 अधिक 17 अधिक 100 अधिक 57 अधिक 48 अधिक 41 अधिक 20 35 4 आणि 2, 4 आणि 2 6. ठीक आहे, 6 आणि 5 11, 11 आणि 1 12, 12 आणि 8 20, 20 आणि 7 27, 27 आणि 7 34, 34 अधिक 7, 34 आणि 7 किती झालं? 34 अधिक 7 41, 7 आले 4. ठीक आहे, 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 4 13, 13 आणि 4 17, 17 आणि 5 22, 22 आणि 10 32, 33 34 35 351. म्हणजे बेरीज किती आली? 440 वजा 351. इथे येईल 10, 10तून 1 गेलं 9, इथे येईल 3, 13तून 5 गेलं 8, 89. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4. एका शाळेतील इयत्ता 7वीच्या वर्गातील 15 विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षेत एका विषयात मिळालेले गुण पुढील प्रमाणे आहेत. तर या गुणांचे मध्यमान किती? सर्वांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला एकूण किती संख्या आहेत त्यांनी भागायचं. बघा, 18 अधिक 17 35, बेरीजच करून घेऊया आपण. ठीक आहे, बेरीज करू आणि एकूण किती संख्या आहेत त्यांनी भागूया. आधी एकूण संख्या मोजू.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 14 15 15 भागायचे. ह्याला कितीने भागायचं आहे? 15. आता बेरीज बघा. 18 अधिक 17 35, 35 आणि 14 49, 49 अधिक 12 61, 61 अधिक 15 61 आणि 15 76, 76 अधिक 18 76 आणि 18 किती येईल? 94, 94 आणि 20 114, 114 114 आणि 10 124, 124 अधिक 14 138. इथपर्यंत करूया आपण. ठीक आहे, आता पुढची करूया. हो बघा, तुम्हाला जशी सोपी वाटेल तशी तुम्ही बेरीज करा. ठीक आहे, ही मला अशी येते म्हणून तुम्ही अशीच करा असं करू नका. तुम्हाला जे दोन 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 संख्यांची बेरीज सोपी जात असेल तशी करा. कोण कोण विद्यार्थी ग्रुप करतात 17 अधिक 12 30, अशी ग्रुपिंग करून ज्यांना सोपी जाते त्यांनी तशी बेरीज करा. ठीक आहे, आता पुढे बघा. 18 आणि 19 37, 37 अधिक 17 54, 54 आणि 20 74, 74 अधिक 16 90, 90 आणि 12 90 आणि 12 किती झालं? 102. यांची बेरीज झाली 240. 15 भागलं, 15 1 15 उरले 9, 15 7 90, 16. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन वाईज फक्त हा चॅप्टर आहे कॅल्क्युलेशनचा. आपल्याला मध्य काढायचा आहे. मध्य कसं येईल बघा. हे एक्झाम्पल खूप सोपं आहे. परत हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. 1740 ला 25 ने भागा. ठीक आहे, पूर्ण भाग जातोय का? पूर्ण भाग जात नाही. 7 ने भाग जाईल 69 पेक्षा. 70 पेक्षा कमी उत्तर येईल. ऑप्शन येईल 2. ठीक आहे, कॅल्क्युलेशन हे करायची गरज पडली नाही. पुढे बघा. 70 71 65 63 74 71 61 75 67 61 71 66 72 69 71 78 75 61 74 71 या प्राप्तांकामध्ये 71 या प्राप्तांकाची वारंवारता किती? आता 71 किती वेळा का आले बघा. 1 2 3 4 5. किती वेळा आले? 5 वेळा. वारंवारता किती आली त्याची? 5 आली. 6चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7. 18 प्राप्तांकाचे मध्यमान 37 आहे. त्यापैकी एक प्राप्तांक वगळला असता उर्वरित प्राप्तांकाचे मध्यमान 1 ने कमी होते. तर वगळलेला प्राप्तांक किती? कोणता? आता बघा, पहिल्यांदा 18 आणि 37चा गुणाकार करावा लागेल आणि त्यानंतर एक प्राप्तांक कमी केला म्हणजे किती झाले? प्राप्तांक 17 झाले. आणि मध्यमान 1 ने कमी होतोय म्हणजे 37चा मध्यमान किती होतोय? 36. गुणाकार करून बघूया. आणि ह्या गुणाकाराचे काय करायचे? वजाबाकी ते म्हणजे आपलं उत्तर. 7 8 56, 7 1 7, 7 आणि 5 12, 3 8 24, 3 आणि 2 5, 666 आलं. 6 7 42, 6 1 6, 6 आणि 4 10 आणि 17 3 51, 2 1 6, 612. 666 वजा 612 किती आलं उत्तर? 4 आणि 5 54. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8 बघूया आपण. 1 ते 21 दरम्यान सर्व विषम संख्यांचे मध्यमान किती? सर्व विषम संख्या काढायच्या आणि त्यांचा मध्य काढायचा आहे. सोपं आहे, बघूया. 1 3 5 7 9 11 13 15 17 19 आणि 21 यांच्यामध्ये कोणती संख्या येते? तर ती येते 11. मधली संख्या कोणती आहे? 11. तोच म्हणजे क्रमवार संख्यांचा असतो मध्य. ठीक आहे, किंवा दुसरी टेक्निक आपण असं वापरू शकतो की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, 22/2. उत्तर किती आलं? 11. असं कसंही काढलं असतं. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या प्रकारच्या आलेखात सर्व स्तंभ समान उंचीचे असतात? शतमान स्तंभालेखात असतात. लिहून दिले, बघितलंय आपण मागच्या एक्झाम मागे आपण ज्यावेळेस बेसिक इन्फॉर्मेशन देत होतो त्यावेळेस. प्रश्न क्रमांक 10. 14 प्राप्तांकाचे मध्यमान 29.5 आहे, तर त्या प्राप्तांकाची बेरीज किती? काय होईल यांचा गुणाकार? 29.5 14शी गुणाकार. 14 पंचे 70, 14 9 126, 126 आणि 7 133,
133, 14 दोन्ही 28, 28 आणि 13, 28 आणि 13 किती आलं? 41. 413.0 ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 11. आता इथे इथं हे द्यायचं राहिलंय, पण तुम्ही समजून घ्या की तसंच आहे. आता याचं मध्यमान काढायचं तर काय करावं लागेल? सर्वांची बेरीज करावं लागेल आणि किती नोंदी आहेत त्या बघितल्या पाहिजे. किती नोंदी आहेत? 7. बेरीज करूया बघा. किती येईल? 7. इथं किती येईल? 0.4. 0.4 कारण 0.4 पुढे काहीच नाही. आता बघा 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 अधिक 6 21, 21 आणि 5 26, 26 अधिक 7 26 आणि 7 33, 33 आणि 3 36. आता सगळं 4च्याच पटीत आहे. 4 1 4, 4 2 8, 4 1 12, 4 1 16, 4 25, 4 7 24, 4 7 28, 28 आणि 3 31. त्याला कितीने भागायचे? 7 ने. किती? 7 चोक 28. उरले किती? 28 म्हणलं. उरले किती? 3. 7 5 35. उरलं किती? 1. 7 2 14, 45.2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 12 बघूया. 10 वर्षापूर्वी आई व वडील यांच्या वयाचे मध्यमान 31 होते. म्हणजे 10 वर्षापूर्वी त्या दोघांचे वय 31 होते. बरोबर. म्हणजे 10 वर्षापूर्वी त्या दोघांचे वय एकूण होते 62. म्हणजे आज त्यांचं वय किती असेल? 62 अधिक 20 82. आजचं वय किती आलं? 82 आलं. आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे मध्यमान 32 आहे. म्हणजे आजचं वय किती आलं? 32 त्रिक 96 आलं. त्या 96 मधलं 82 आई वडिलांचं वय आहे. 96 मधून 82 गेलं, उत्तर आलं 14. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. हे प्रश्न अशाच पद्धतीने सोडवतात, लगेच सुटतात. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. 45 प्राप्तांकाचे मध्यमान 18.5 आहे. त्यापैकी एक प्राप्तांक वगळल्यास असं उर्वरित प्राप्तांकाचे मध्यमान 1 ने वाढते. ठीक आहे. तर तो वगळलेला प्राप्तांक कोणता? मगाशी सोडवलं तसं 18.5 आणि 45चा गुणाकार. आणि आता मध्यमान 1 ने वाढते. मध्यमान किती? 18.1. तर किती होईल मध्यमान? 19.1 आणि हे 44. फक्त यांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यांच्यातील फरक आपला असणार आहे उत्तर. तर बघा गुणाकार करून घेऊया. 5 5 25, 8 45 आणि 2 42, 5 आणि 4 9, 5 चोक 20, 2 8 चोक 32 आणि 2 34, 4 आणि 3 7. ठीक आहे. 5 2 9 4 13, 832.5 येईल. पुढे बघूया. 4 पंचे 20 आणि 19 चोक 76, 76 आणि 2 78, 8 आणि 7 15. हात चालय. आता बघा 858 मधून 832.5 आपल्याला काय करावं लागेल? वजा करावं लागेल. 10तून 5 गेले 5, 7तून 7 मधून 2 गेले 5, तर 5तून 3 गेले 2, 25.5. त्याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. फक्त आपल्याला गुणाकार बेरीज वजाबाकी आली की आपल्याला उत्तर येतंय. आणि ते प्रश्न सुटले की आपल्याला स्कॉलरशिप मिळणं सोपं होते. 48,000 स्कॉलरशिप आपण मिळवू शकतो. 1 ते 20 दरम्यानच्या सर्व नैसर्गिक संख्यांमधील समसंख्यांचे मध्यमान व विषम संख्यांचे मध्यमान यातील फरक किती? कसं काढायचं? बघा. समसंख्या. पहिली समसंख्या कोणती आहे? 2. शेवटची समसंख्या 20. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. 22/2 किती आलं? मध्यमान 11 आलं. ठीक आहे. आता विषम. विषम संख्यांचं मध्यमान पहिली संख्या 1, शेवटची संख्या 19 भागिले 2.
20/2 किती आलं 10. आणि 11 आणि 10 मध्ये कितीच फरक असतो, तर तो असतो 1चा फरक. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जवळपास सांख्यिकी हा चॅप्टर एकाच लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण एकचल समीकरणे हा टॉपिक घेऊन येणार आहोत. तर हे व्हिडिओ बनवण्यासाठी जी आम्हाला मेहनत लागते, तर त्या मेहनतीसाठी तुम्ही एक फक्त लाईक करू शकता आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि तुमचे जास्तीत जास्त जे मित्र आहेत NMMS चा अभ्यास करतात, स्कॉलरशिपचा अभ्यास करतात किंवा इतर कोणत्याही शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, तर त्या मित्रांना आपला चॅनल सजेस्ट करू शकता. ठीक आहे. तर शेवटचा प्रश्न, एका होडीत 20 मुले बसलेली असून त्यांच्या वजनांचे मध्यमान 20 आहे. नावाड्यासह त्या वजनांचे मध्यमान 22 किलोग्रॅम आहे. तर त्या नावाड्याचे वजन किती असेल? कसं करावं लागेल? 20 आणि 20चा गुणाकार 400. मुलांचे वजन 400. आता नावाडी एक वाढला 21 आणि किती वजन झालं? 22. बघा 22 एके 22, 22 दुनी 44 आणि 2. म्हणजे नावाडी आला त्यावेळेस वजन किती झालं 400चं? 462. म्हणजे नावाड्याचं वजन किती आहे? 62 किलोग्रॅम. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला 11वा टॉपिक संपलेला आहे. पुढील लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.